नमस्कार, आप देख रहे हैं केकेसी न्यूज लाईव्ह. चोपा तालुक्यातील विरवाडे मालापूर रस्त्यावर शनिवारी घडलेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना तिच्या लहान बहिणीने गावकऱ्यांना सांगितल्यानंतर उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुकेश पुना बारेला वय वर्षे 22 याला अटक देखील केली आहे. 5.00 वाजेच्या दरम्यान माझी मुलगी वय 12 वर्ष ही माझ्या इतर 3 मुली याचेसह विरवाडे शिवारातील आम्ही बधाईने केलेल्या शेतात निंदणी करून घरी परत चालत येत असताना मुकेश पुन्या बारेला रा. मुठच्या बलवाडी ता. वरला जी. बदवानी म. प्रत सध्या रा. पाटचारी जवळ चोपा याने त्याचे मागोमाग येऊन विरवाडे शिवारातील बाध्या नाला येथे मुलीला पकडून जप्त असलेल्या भगवान गोटू पाटील यांच्या कपाशी पिकाचे शेतात नेऊन तिचे कपडे काढून नग्न करून तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म करून तिच्या डोक्यात दग टाकून तिला ठार मारले व तिचा मृतदेह कपाशीच्या शेतात फेकून दिला. या प्रकरणी चोपा शहर पोलीस ठाण्यात पोस्कोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहे. जतगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवटल्या घटनेनंतर मारेकऱ्याने पट काढला होता. मात्र तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अखेर तो चोपा आडगाव रस्त्यावर पटून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. जतगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवटल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिकारी कविता नेरकर हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी मूक मोर्चा काढत अत्याचार पीडित बालिकेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मधुकर सावथे यांना दिले. या सर्व घटनेत आपण सहभागी होणं गरजेचं आहे. हा कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये, पण आपण एक माणूस आहोत आणि माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. मीही आपल्या दुःखात सहभागी आहोत. धन्यवाद. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो, अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्नविछिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते 13 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता. आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे, हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे. जे काही कायदे असतील, जी काही न्यायव्यवस्था असेल, जे काही समाज बांधव असतील, यांना मी इथनं एक संदेशाने एक विनंती करतोय की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका. या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना, त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका. त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक, जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना गोळ्या घाला. कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाही आहे जगात राहण्याची. अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत. जेव्हा ते आमच्या समोर मांडत होते, बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं,